पूर्ण स्पर्धा म्हणजे की ज्या बाजारामध्ये असंख्य विक्रेते आणि ग्राहक असतात आणि त्यामुळे कुठलाही विक्रेता किंवा एक ग्राहक वस्तूच्या किमतीवर प्रभाव टाकू शकत नाही. तर मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी आणि मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्यामुळे ग्राहकाने एखाद्या खरेदी कमी केली काय, या एखाद्या ग्राहकाने खरेदी वाढवली काय, त्याचा वस्तूच्या किमतीवर कुठलाही प्रभाव पडणार किंवा एखादा विक्रेता वस्तूची विक्री कमी किंवा जास्त करून किमतीवर प्रभाव टाकू शकत नाही. तर समुद्रामधल्या पाण्यामधला एखादा ग्लास पाणी भरून आपण काढणं आणि त्यात पाणी भरून टाकणं समुद्राच्या पातळीवर परिणाम होतात. म्हणून पूर्ण स्पर्धा बाजाराची व्याख्या लक्षात घेताना की ज्या बाजारामध्ये असंख्य ग्राहक आणि असंख्य विक्रेते आहेत, वस्तूच्या किमती एकच आहेत, एकसारख्या वस्तू आहेत, कुठलाही विक्रेता किंवा खरेदीदार ग्राहक किमतीवर प्रभाव टाकू शकत नाही, अशा प्रकारची जी बाजारपेठ आहे त्याला पूर्ण स्पर्धा असं म्हटलं जातं. आणि या ठिकाणी वस्तूच्या मागणी आणि पुरवठ्यातूनच किंमत निश्चित होते. आणि म्हणून एकूण उत्पादनामध्ये जर आपण जसं समुद्राच्या पाण्याचं उदाहरण तुम्हाला दिलं तसं एकूण उत्पादनामध्ये एखाद्या विक्रेत्याचं किंवा ग्राहकाचं योगदान जे आहे ते खूपच कमी असल्यामुळे, नगण्य असल्यामुळे कोणीच म्हणजे एखादा विक्रेता किंवा ग्राहक वस्तूच्या किमतीवर प्रभाव टाकू शकत नाही. कारण श्रीमती जॉन रॉबिन्सन असं म्हणतात की प्रत्येक उत्पादकाच्या उत्पादनाची मागणी ही पूर्णपणे लवचिक असते, तेव्हा तिथे परिपूर्ण स्पर्धा असते. याचा अर्थ विक्रेत्यांची संख्या एवढी मोठी आहे की जेणेकरून कोणत्याही एका विक्रेत्याचं उत्पादन वस्तूच्या एकूण उत्पादनाचा केवळ छोटासा भाग असेल. आणि दुसरं म्हणजे प्रतिस्पर्धी जे विक्रेते आहेत या विक्रेत्यामध्ये निवड करण्याच्या दृष्टीने सर्व खरेदीदार हे समान असतात, त्यामुळे हा बाजार पूर्ण आहे. म्हणून पूर्ण स्पर्धा ही जरी इमेजरी मार्केट असलं परंतु जॉन रॉबिन्सन यांनी या बाजारपेठेचं वर्णन केल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की या बाजारपेठेमध्ये एवढे खरेदीदार आणि एवढे विक्रेते आहेत, त्यामुळे इंडिव्हिज्युअल कोणीही वस्तूच्या किमतीवर प्रभाव टाकू शकत नाही. आणि म्हणून आपल्याला एवढीच गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची. शुद्ध स्पर्धा व पूर्ण स्पर्धा अर्थाच्या दृष्टीने दोन वेगळ्या स्पर्धा आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा स्पर्धेमध्ये दोन भाग त्यांनी केलेले आहेत की पूर्ण स्पर्धेची व्याप्ती ही अधिक जास्त आहे शुद्ध स्पर्धेपेक्षा किंवा व्यापक आहे. चेंबरलिन यांनी जी बाजारपेठ किंवा जी स्पर्धा विश्लेषित केलेली आहे ती स्पर्धा म्हणजे शुद्ध स्पर्धा, मक्तेदारीचा थोडाही अंश त्या ठिकाणी नाही. आणि म्हणून कोणकोणती वैशिष्ट्ये आहेत, आपण कधी म्हणायचं की पूर्ण स्पर्धा त्या ठिकाणी आहे, कारण पूर्ण स्पर्धा ही शुद्ध स्पर्धेपेक्षा व्यापक असल्यामुळे पूर्ण स्पर्धेमध्ये शुद्ध स्पर्धेचा समावेश होतो. म्हणून कॅरेक्टरिस्टिक्स किंवा फीचर्स ऑफ परफेक्ट कॉम्पिटिशन बघत असताना आपल्याला त्याची काही वैशिष्ट्ये या ठिकाणी बघता येईल. त्यामध्ये असंख्य ग्राहक व विक्रेते, लार्ज नंबर ऑफ बायर्स अँड सेलर्स, हे पहिलं वैशिष्ट्य. तुम्हाला मी अगोदरच सांगितल्याप्रमाणे पूर्ण स्पर्धेमध्ये ग्राहक व विक्रेत्यांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये असते आणि म्हणून एखादा व्यक्तिगत ग्राहक किंवा विक्रेता संपूर्ण बाजारपेठेच्या मागणी व पुरवठ्यावर परिणाम करू शकत नाही, त्यामुळे किंमत ठरू शकत नाही. एकूणच बाजारपेठेत खरेदीदार किंवा विक्रेत्यांचे योगदान नगण्य असल्याने त्याच्या वैयक्तिक निर्णयाचा बाजारावर परिणाम होत नाही. थोडक्यात काय तर असंख्य विक्रेते आणि असंख्य ग्राहक, त्यामुळे उत्पादन बाजारपेठेमध्ये पुरवठा जास्त आहे, खरेदीदारांची संख्या जास्त आहे. आणि म्हणून एखादा ग्राहक मायनस किंवा प्लस झाला काय किंवा एखाद्या विक्रेत्याने आपल्या वस्तूची विक्री कमी किंवा जास्त केली काय, त्यामुळे कुठलाही किमतीवर प्रभाव पडणार नाही. या ठिकाणी पूर्ण स्पर्धा आपल्याला दिसते, कारण वैयक्तिक विक्रेता किंवा वैयक्तिक ग्राहक यांची स्थिती तुम्हाला अगोदरच सांगितल्यामुळे समुद्रातील एका थेंबासारखी. आणि मग वस्तूच्या किमती कशा ठरतात तर जे आपलं ओपन मार्केटचं प्रिन्सिपल आहे, मार्केट इकॉनॉमीचं प्रिन्सिपल आहे की ऍग्रिगेट डिमांड अँड ऍग्रिगेट सप्लाय, आणि याच्या डिटर्मिन मधून आपल्याला वस्तूची किंमत ठरते. वेअर इज ऍग्रिगेट डिमांड इक्वल टू ऍग्रिगेट सप्लाय, देअर इज इक्विलिब्रियम प्राइस, असं आपण तिथं संतुलित किंमत आहे. आणि म्हणून आपण एक वैशिष्ट्य काढू शकतो की इथे प्राइस टेकर आहे कोण, कंझ्युमर अँड सेलर किंवा प्रोड्युसर बोथ आर प्राइस टेकर, किंमत स्वीकारणारे, ते किमतीवर प्रभाव टाकू शकत नाही. दे आर नॉट प्राइस मेकर. आणि म्हणून विक्रेता आणि ग्राहक बोथ कंझ्युमर अँड सेलर, बायर और सेलर बोथ आर इन परफेक्ट कॉम्पिटिशन, देअर रोल इज प्राइस टेकर. त्यांना किमती स्वीकाराव्या लागतात.
असंख्य ग्राहक व असंख्य विक्रेते पहिलं वैशिष्ट्य आपल्याला सांगताय. दुसरं, होमोजेनियस गुड, एकजिन्सी वस्तू. पूर्ण स्पर्धेत प्रत्येक उत्पादकाकडील म्हणजेच विक्रेत्याकडील वस्तू एकसारखी असणं आवश्यक आहे. रंग, आकार, डिझाईन, पॅकिंग, ट्रेडमार्क व गुणवत्तेच्या दृष्टीनं एकसारखी व प्रत्येक विक्रेत्याकडील वस्तू प्रमाणित असणं आवश्यक आहे. म्हणजेच काय तर वस्तू या एकजिन्सी असल्या पाहिजे, आयडेंटिकल गुड्स, होमोजिनियस गुड्स, रंगरूप चवाकारी असणं. त्यामुळे काय होईल, वस्तूची किंमत एकच राहायला मदत होईल आणि कुठलीही स्पर्धा त्या ठिकाणी असणार नाही ग्राहकांमध्ये. म्हणजेच बाजारातल्या ज्या वस्तू आहेत एकमेकांनी पूर्णपणे पर्यायी आहेत. ही नसेल तर ती, कारण त्यामध्ये कुठलंही डिफरन्शिएशन नाही. आणि मग या अटीमुळे काय होतं की कोणालाही जास्त किंमत आकारता येत नाही. बाजारामध्ये एकच एक सारख्याने दिसला पाहिजे, भेदभाव करता कामा नये. असंख्य उत्पादकांमुळे आपण बघतो की वैयक्तिक उत्पादकाला किमतीवर प्रभाव टाकता येत नाही आणि वस्तू एकजिन्सी असल्याचा फायदा हा किंमत एक राहण्यासाठी महत्वाचा होतो. ही दोन्ही वैशिष्ट्ये, होमोजेनियस गुड्स, लार्ज नंबर ऑफ बायर्स अँड सेलर्स, ही दोन्ही वैशिष्ट्ये किंमत कशी एक असते, किंमत का एक असते याचं विश्लेषण आपल्याला या ठिकाणी करता दिसतं. तिसरं जे महत्वाचं वैशिष्ट्य, फ्रीडम ऑफ एंट्री अँड एक्झिट. या ठिकाणी जे उत्पादक आहेत, जे विक्रेते आहेत, यांना कधी आपलं उत्पादन सुरू करता येतं किंवा कधी आपलं उत्पादन बंद करून बाजारामधून बाहेर पडता येतं. म्हणजे उद्योग संस्था जी फर्म आहे ती इंडस्ट्रीमध्ये केव्हाही मुक्त प्रवेश दिला आहे किंवा ती केव्हाही एक्झिट करू शकते. ही तिसरी अट किंवा तिसरं वैशिष्ट्य. कोणत्या प्रकारचा अडथळा नाही. म्हणजे जर नफा मिळत असेल अस्तित्व असलेल्या उद्योग संस्थांना, तर नवीन उद्योग संस्था त्या नफ्याच्या आशेने प्रवेश करेल, नफा मिळण्यासाठी प्रवेश करेल. त्या उद्योग संस्थांनी जर प्रवेश केला तर निश्चितच अगोदरच्या ज्या उद्योग संस्था आहे यांच्या नफ्यावर परिणाम होईल. कारण त्या उद्योग संस्थेनं प्रवेश केला, उत्पादन केला आणि विक्री सुरू केली, एकूण पुरवठ्यामध्ये वाढ होईल. त्याचप्रमाणे उत्पादन घटकाची मागणी वाढेल, त्यामुळे उत्पादन खर्च वाढेल आणि जो एक असामान्य नफा आहे किंवा एक्स्ट्रा प्रॉफिट आहे हा कमी होण्यास सुरुवात होईल. या उलट जर तोटा झाला अस्तित्व असणाऱ्या उद्योग संस्थांना, तर ज्या कार्यक्षम उद्योग संस्था आहेत त्या टिकतील, ज्या अकार्यक्षम आहेत त्या उद्योगातून बाहेर पडतील आणि त्यामुळे जो तोटा होत होता तो आता कमी व्हायला सुरुवात होईल. म्हणजे स्पष्ट आहे की दोघांना सुद्धा, म्हणजे कुठल्याही कंपनीला, कुठल्याही उद्योग संस्थेला जर एंट्री आणि एक्झिट फ्री असेल तर त्यामुळे अल्पकाळामध्ये नफा मिळेल, परंतु दीर्घकाळामध्ये अशी एक स्थिती येईल की ज्या ठिकाणी उद्योग संस्थांना सामान्य नफा मिळेल, नॉर्मल प्रॉफिट मिळेल. हे या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं. चौथं वैशिष्ट्य, क्रेता आणि विक्रेता यांना बाजाराचं पूर्ण ज्ञान आहे. म्हणजेच काय, क्रेता म्हणजे खरेदीदार, बायर्स अँड सेलर्स, परफेक्ट नॉलेज ऑफ मार्केट टू बायर्स अँड सेलर्स, असा आपण या दोघांनाही ज्ञान आहे. म्हणजे पूर्ण स्पर्धेच्या अंतर्गत जे खरेदीदार आणि विक्रेते आहे यांना बाजाराचं स्वरूप माहिती आहे. खरेदीदार आणि विक्रेते यांच्यातील जवळच्या संपर्कामुळे प्रचलित किमतीबद्दल त्यांना माहिती आहे आणि म्हणूनच कोणताही विक्रेता जास्त किंमत घेऊ शकत नाही. जर विक्रेत्यानं असं केलं तर एकतर खरेदीदार त्याला सोडून इतर विक्रेत्याकडे जाईल. त्यामुळे एखाद्या वस्तूची किंमत संपूर्ण बाजारात सारखीच असते. म्हणजे नॉलेज असलं पाहिजे. नाही तर लेडीज सारखं साडीच्या दुकानात गेल्यानंतर ज्याला त्या कपड्याचं नॉलेज नाही त्याला वाटतं की या वस्तूची किंमत जास्त म्हणजे हा कपडा चांगला आहे, या वस्तूची किंमत कमी म्हणजे हा कपडा हलका आहे. पण तुम्हाला त्या परफेक्ट त्या वस्तुस्थानात माहिती नाही, प्रचलित किमती माहिती नाही आणि म्हणून तिथे फसण्याची शक्यता असते. पूर्ण स्पर्धा बाजाराचे वैशिष्ट्य आहे की खरेदीदार आणि विक्रेता, बायर्स अँड सेलर्स या दोघांनाही परफेक्ट नॉलेज आहे. नंतरचं वैशिष्ट्य, वाहतूक खर्चाचा अभाव, लॅक ऑफ ट्रान्सपोर्ट कॉस्ट किंवा ट्रान्सपोर्ट कॉस्ट इज इग्नोर्ड. प्रत्यक्षामध्ये आता हे वैशिष्ट्यावर टीका होते कारण हे शक्य नाही, पण यांचं असं म्हणणं या बाजारपेठेमध्ये वस्तूचं उत्पादन हे बाजारपेठेजवळ होतं आणि त्यामुळे वाहतूक खर्च शून्य असतो. परंतु आपण बघतो की किमतीमध्ये मेजर पार्ट जर आजच्या आधुनिक जीवनामध्ये, आधुनिक काळामध्ये कोणता असेल तर ट्रान्सपोर्ट कॉस्ट इज अ मेजर कॉस्ट इन इन्क्लुडिंग प्राइस. परंतु इथं यांनी हा खर्चच विचारात घेतला नाही, समाविष्ट केलेला नाही. म्हणजेच काय की किंमत भिन्नता नाही आणि म्हणून खरेदीदार आणि विक्रेते इतके जवळ आहे या बाजारपेठेमध्ये की एक वस्तू दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी कोणताही खर्च नाही, वाहतूक खर्च शून्य आहे. त्यामुळे वस्तूची किंमत सारखीच आहे आणि म्हणून वाहतूक खर्चाच्या अनुपस्थितीमुळेच परिपूर्ण स्पर्धेची कल्पना केली जाऊ शकते. जर बाजारपेठेत वाहतूक खर्च उपस्थित असेल तर उत्पादनाची किंमत एक समान. परंतु इथे वाहतूक खर्च नसल्यामुळेच हे सुद्धा वैशिष्ट्य जे आहे ही किंमत एक राहण्यासाठी आपण बघतो की या बाजारपेठेला मदत करतं. म्हणून ट्रान्सपोर्ट कॉस्ट इज इग्नोर हिअर हे वैशिष्ट्य आपल्याला ठिकाणी लक्षात घ्यायचं. उत्पादन घटकाची पूर्ण गतिशीलता,
परफेक्ट मोबिलिटी ऑफ फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन. तर गतिशीलता म्हणजे काय की उत्पादन घटक एका उद्योगातून दुसऱ्या उद्योगात किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजपणे जाऊ शकतो. जसं आज वर्ल्ड ही व्हिलेज झालंय. आज भारतातला प्रत्येक माणूस जगातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात आहे, तो कधीही येऊ जाऊ शकतो. म्हणजे ती एक प्रकारे फॅक्टर्स मोबिलिटी, लेबरची मोबिलिटी आपण त्याला म्हणू शकतो. आणि लेबर हा महत्वाचा उत्पादन घटक आहे. म्हणजेच एका उद्योगातून दुसऱ्या उद्योगात किंवा एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी सहज उत्पादन घटक जाऊ शकतात आणि त्याचा सर्वोत्तम वापर करून जास्तीत जास्त मोबदला मिळू शकतो. प्राइस टेकर अँड क्वांटिटी ऍडजस्टर, किंमत घेणारा आणि प्रमाण समायोजित करणारा आहे म्हणजे उद्योग संस्था. म्हणजे तो प्राइस टेकर आहे, पिढी म्हटलंय त्याला, परंतु त्याला उद्योग संस्था फर्म असा बनवू शकतो. आणि तो त्याची क्वांटिटी ऍडजस्ट करतो, त्यांना त्या प्रमाणात तो विक्री करतो. जी किंमत आहे त्या किमतीला तो स्वीकारतो आणि त्यांना पाहिजे प्रमाणात ते विक्री या ठिकाणी करतात. आता ठिकाणी कट थ्रोट कॉम्पिटिशन आहे, घसा कापण्याची स्पर्धा असं आपण म्हणतो. तर आपण या ठिकाणी सुद्धा ते वैशिष्ट्य या ठिकाणी बघू शकतो. आणि म्हणून मला वाटतं की या वाटी या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यावं लागतात. थोडक्यात बाजाराची परिस्थिती ठरवणारा घटक पूर्ण जर आपण बघितला तर त्या बाजारामध्ये किती ग्राहक आहे, त्यांची संख्या किती आहे, विक्रेत्यांची संख्या किती, वस्तूचं स्वरूप कसं आहे, बाजाराचं ज्ञान आहे का, बाजारामधला प्रवेश कसा आहे, त्यावर बॅरियर्स आहेत किंवा फ्री आहे किंवा कसं आहे, हे सुद्धा महत्वाचं आहे. आणि विक्रेत्याचा मागणी वक्र कसा आहे आणि इतर हे घटकावून आपल्याला समजतं त्या बाजाराची स्थिती काय. आणि म्हणून आता म्हणजे आज जी वैशिष्ट्य बघितली की असंख्य ग्राहक, असंख्य विक्रेते, एकजिन्सी वस्तू, संपूर्ण ज्ञान, मुक्त प्रवेश, बाजारातील किमतीच्या पातळीशी संपूर्ण लवचिक, वाहतुकीचा खर्चाचा अभाव आणि उत्पादन घटकाची संपूर्ण गतिशीलता, ही वैशिष्ट्य मला वाटतं या बाजारपेठेची अतिशय महत्वाची वैशिष्ट्य आहे. आणि ही वैशिष्ट्ये पाहिल्यानंतर या बाजाराचं स्वरूप आपल्या लक्षात येतं. शेवटी आपल्याला बघायचे कोणत्याही बाजाराचा अभ्यास करत असताना आपल्याला त्या बाजारात असणारी ग्राहक आणि विक्रेत्यांची संख्या, वस्तूचं स्वरूप, बाजाराचं ज्ञान, बाजारातील प्रवेश आणि विक्रेत्याला राहणारा मागणी वक्र आणि इतर या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. आणि मग त्यावरूनच आपल्याला कळतं की त्या बाजाराची स्थिती कशी आहे. आणि पूर्ण स्पर्धेचा बाजार आपण जो सुरुवात केला, जो बघितला, याचं आपल्याला दिसतंय की बाजारपेठ आपल्याला प्रत्यक्षात दिसून येत नाही. कारण वाहतूक खर्चाचं अभाव हे एक वैशिष्ट्य आपल्याला दिसत नाही. आणि त्याचबरोबर वस्तू एकसारख्या कुठल्याही बाजारामध्ये आपल्याला आज आढळत नाही. आणि उत्पादन घटकाच्या गतिशीलतेमध्ये सुद्धा अडथळे आहेत. अनेक वैशिष्ट्यावर टीका आहे. आणि हा बाजार काल्पनिक आहे, पण अर्थशास्त्रामध्ये या बाजारामधून सुरुवात झाली. आणि म्हणून रॉबिन्सन आणि चेंबरलिन यांना या बाजारपेठेविषयीचं महत्व जातं किंवा बाजाराच्या संकल्पनेला ऐकल्याचं होत जातं. तर मित्रांनो, आज आपण थांबूया आणि पुढच्या तासामध्ये आपण मोनोपोली या बाजाराकडे वळणार आहोत. आपण सविस्तर प्रत्येक बाजाराचा अभ्यास करणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. लेटेस्ट टॉप नो हिअर, वी विल मीट नेक्स्ट लेक्चर.